मराठा समन्वयक आणि अभ्यासक डॉक्टर संजय लाखे पाटील सध्या माझ्यासोबत आहेत। कदाचित जो जी.आर. जरांगे पाटलांना देण्यात आला तो तुम्ही वाचला असेल, काय या जी.आर.मध्ये नेमकं आहे? 2 सप्टेंबर 2025चा जो शासन आदेश आहे, या शासन आदेशातून राज्याच्या मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं तमाम मराठा समाजाची या ठिकाणी फसवणूक केलेली आहे। कारण त्या जी.आर.मध्ये वाचा क्रमांक 1, क्रमांक 3 आणि क्रमांक 10 हे जे कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशनचे जी.आर. त्यामध्ये टाकलेले आहेत, त्याचाच अर्थ असा आहे की त्या शासन आदेशाप्रमाणे कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन करणं हे कंपल्सरी आहे। त्यामुळे शपथपत्र जरी आपण काही दिले तर 3 लोकांनी जी गावाची कमिटी आहे त्यांच्याकडून जो काही अर्ज आला, अर्जाचा नमुना मी आज सगळ्याला दिला आहे की त्यामध्ये जर 1967 पूर्वीचं कुणबी तुमच्याकडं नातेवाईक असेल, कुणबी पुरावा असेल, तरच तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता। जो मराठा आहे ज्याचा कसल्याही प्रकारचा पुरावा नाही 1967 पूर्वीचा, ज्याचा कुणीही कुणबी नातेवाईक नाही, असा एकही मराठा त्यासाठी अर्ज करू शकत नाही। आणि अशा पद्धतीनं कुणब्यांना न्यायमूर्ती शिंदे समिती जी एकनाथराव शिंदे साहेबांनी नेमली होती, यांनी ऑलरेडी त्यांची चौकशी केली। जवळपास 3 कोटी डॉक्युमेंटचं त्यांनी पाठपुरावा केला, तपासणी केली आणि प्रमाणपत्र वितरित केलेत। त्यामुळे त्या कमिटीच्या बाहेर यातून काही साध्य होणार नाही की मराठा शब्द टाकून आणि हैदराबाद गॅजेटियर असा शब्द टाकून मराठ्याची आणि विशेषतः हैदराबाद संस्थानच्या मराठ्यांची विखे पाटील यांनी शुद्ध फसवणूक केलेली आहे। एकीकडे मुख्यमंत्री म्हणतायत की हा जी.आर. जो आहे तो सरसगट नाही, तर दुसरीकडे जरांगे पाटील म्हणतायत की मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला मराठा ओबीसी आरक्षणात गेला। नेमकं खरं काय? नेमकं खरं आहे, राज्याचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे। ते कायदेपंडित आहेत आणि ते जे सांगतायत ते अतिशय बरोबर आहे। हा सरसगटचा नाही आहे। ज्यांच्याकडे वैध पुरावे असतील कुणब्याचे, त्या कुणब्यांनाच यातून प्रमाणपत्र मिळणार आहेत, एकाही मराठ्याला मिळणार नाही। म्हणून ओबीसीलाही ते जे सांगतायत की मराठ्यांना मी काही देत नाही, ते अगदी बरोबर आहे। मराठा समाजाने समजून घेतलं पाहिजे की विखे पाटील आणि मुख्यमंत्री आणि हे सरकार दुसऱ्या अर्थानं तमाम मराठ्याची फसवणूक करतायत, वेगवेगळ्या ठिकाणी वेगळं सांगतायत। पण अंतिम सत्य हेच आहे की फक्त कुणब्यांना प्रमाणपत्र मिळतील, कुणबी नातेवाईक असतील त्यांना मिळतील, कुणबी पुरावे असतील त्यांना मिळतील, एकाही मराठ्यांना यातून लाभ होणार नाही आणि त्याची कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन यामधून मिळणार नाही। ओबीसी आरक्षणाला धक्का लागला असं भुजबळ आणि हाके म्हणतायत। मग नेमकी सरकारने जरांगे पाटीलांची फसवणूक केली की जरांगे पाटील स्वतः फसले? यामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री अतिशय चतुर आहेत। त्यांच्या ज्यावेळेस लक्षात आलं हा 2 सप्टेंबरचा जी.आर. काढल्यानंतर एक 48 तासामध्ये की याच्या संदर्भात मराठा समाजामध्ये संभ्रम पैदा झाला आहे, की त्यांनी भुजबळांना उचकावलं, इतर ओबीसी नेत्यांना त्यांनी हे केलं आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन चालू केले। आणि भुजबळ जे मंत्रिमंडळामध्ये एक ज्येष्ठ मंत्री आहेत, कमीत कमी त्यांनी तरी घटनेची आणि जी शपथ घेतली तिचं पावित्र्य राखायला पाहिजे। आणि जे मुख्यमंत्री सांगतायत की मंत्रिमंडळाच्या उपसमितीला पूर्ण अधिकार दिलेत, मंत्रिमंडळाचे अधिकार दिलेत, त्यानंतर भुजबळांनी त्याच्याविरुद्ध बोलणं म्हणजे मंत्रिमंडळात त्यांना न राहणं असं मी समजतो। त्या भुजबळांनी केवळ मराठ्यांना खरं वाटलं पाहिजे की मराठ्यांचा जो काही पुराव्याचा शासन आदेश काढला आहे तो खरा आहे, यासाठी ओबीसीचं आंदोलन हे माननीय देवेंद्र फडणवीस यांनी उचकून उभं केलेलं आहे। आणि त्याचं जे काही नेतृत्व आहे हे भुजबळ आणि हाके करतायत। आणि त्यामुळं मराठा समाजाचे काही नेते आणि मराठा समाजाला अशी समजूत आहे की भुजबळ विरोध करतायत, भुजबळ कोर्टात जात आहेत, याचा अर्थ आपलं आरक्षण पक्क आहे। पण भावंडांनो, हे अतिशय खोटं आहे। एक नॅरेटिव्ह शेड करण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि मराठ्यांना मूर्ख बनवण्याचं काम केलं जातं आहे। आणि हे काम विखे पाटील, भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस हे मिळून करतायत आणि मराठा समाजाला टार्गेट करत आहेत। नेमकी मराठा समाजाची फसवणूक कोणी केली? फक्त विखे पाटलांनी केली की मग जरांगे पाटलांचा सुद्धा त्यामध्ये काही? याची कुठल्याही याच्यामध्ये डायरेक्टर महत्त्वाचा असतो। पिक्चर असेल, स्क्रिप्ट असेल, नाटक असेल, कशासाठी डायरेक्टर महत्त्वाचा असतो। याचे डायरेक्टर जे आहेत हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी पात्रांना भूमिका दिलेल्या आहेत। त्या भूमिकेप्रमाणे पात्र त्या ठिकाणी भूमिका निभावतात। म्हणून मुख्यमंत्री जेवढे दोषी आहेत तेवढेच विखे पाटील दोषी आहेत आणि विखे पाटील जेवढे दोषी आहेत तेवढे भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस दोषी आहेत। हे सगळे मिळून मराठा समाजाची आणि हैदराबाद संस्थानाची मराठा समाजाची फसवणूक करत आहेत। म्हणून माझं हैदराबाद गॅजेटवाल्यांना आव्हान आहे की सावध राहा, तुमची फसवणूक केली जाते। आज आम्ही जात्यात आहेत, तुम्ही सुपात आहात।
जरांगे पाटलांनी मराठा अभ्यासकांवरती टीका केलेली आहे. जी आरविषयी जो गैरसमज आहे तो पसरविण्यात येत आहे आणि जी आरविषयी गैरसमज पसरविणाऱ्यांनी समाजाला आतापर्यंत काय दिलं म्हणजे किंवा जे मराठा अभ्यासक आहेत त्यांच्यावरती त्यांनी ही टीका केलेली आहे. सन्माननीय जरांगे पाटलाला माझं आव्हान आहे, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी जो धडा घालून दिलेला आहे, शिका, अभ्यास करा आणि त्यातून प्रगटा. तर माझं त्यांना आव्हान आहे, त्यांनी कायद्याचा, घटनेचा, सर्वोच्च न्यायालयाच्या निवडाचा अभ्यास केला पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. अभ्यासकावर, वकिलावर टीका करून काही होणार नाही. तुम्ही त्यांच्याकडून कन्सल्टेशन केलं, त्यांचे सल्ला घेतले, त्यांना सन्मानाने वागणूक दिली तरच मराठा समाजाला यातून मार्ग दिसेल. आणि जर तो तुम्हाला दाखवायचा नसेल तर मराठा क्रांती मोर्चा पुढच्या काळामध्ये सगळ्या ह्या लोकांबरोबर हे काम राज्यामध्ये सुरू करेल. म्हणजे कुठेतरी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दिशा भरकटली असं काय नेमकं म्हणा? भरकटली असं मी म्हणणार नाही. ते निश्चित अशा दिशेने चाललेले आहेत की ज्यामधून हैदराबाद स्टेटमधल्या मराठ्यांना एकही प्रमाणपत्र मिळणार नाही. त्यांची कुठलीही मागणी की मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळावे अशी नाही आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरं, ते म्हणतायत की मराठवाड्यातला आणि पश्चिम महाराष्ट्रातला मराठा आता आरक्षणात गेला असा थेट दावा ते करतायत. नेमकं खरं काय? होऊ शकत नाही ना. आपण अंधश्रद्धावाली लोक नाही आहोत की काही अंधश्रद्धा पसरवली. मी आजच पत्रकार परिषदेमध्ये जे कागदपत्र दिलेत त्या कागदपत्राप्रमाणे न्यायमूर्ती शिंदे कमिटीची 7/9/2023 रोजी स्थापना झाली आणि 25/8/2025 न्यायमूर्ती शिंदे कमिटीची स्थापना ही 7/9/2023 झाली आणि त्यांचा अंतिम अहवाल जो आहे 2 सप्टेंबर पूर्वीचा हा 27/8/25 त्यांनी दिला. म्हणजे 2 वर्षाच्या काळामध्ये न्यायमूर्ती शिंदे समितीने जे काम केलं, जे डॉक्युमेंटेशन केलं, त्यामुळे मराठवाड्यातील 8 जिल्ह्यामध्ये 47,000 लोकांना कुणबी नोंदी मिळाल्यात. अधिकृत आकडे आहेत हे प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याच्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत. त्यातून प्रमाणपत्र जे मिळाले ते 2,39,000 लोकांना प्रमाणपत्र मिळाले आणि व्हॅलिडिटी फक्त 8,300 लोकांची झाली. अंतिम सत्य काय आहे? 8,300 लोकच पात्र झाले. बाकी जे सांगितलं जातं हे प्रचार आहे, प्रचारकी आहे आणि नाहक इतर समाजाला अंगावर घेण्याचं काम आहे, ते केलं जातं आहे. बरं, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील असं म्हणतायत की हा जो जी आर आहे तो केवळ कागद आहे, माहिती पुस्तिका आहे, याचा कुठलाही फायदा समाजाला होणार नाही. विनोद पाटलांनी जी भूमिका मांडली पहिल्या दिवशी, त्या भूमिकेचं मी मराठा समाजाचा एक जागरूक गट म्हणून 100% कौतुक करतो की त्यांनी त्या दिवशी अतिशय डेअरिंग करून भूमिका मांडली की तो कागद आहे आणि त्यातून एकाही मराठ्यांना फायदा होणार नाही. त्या भूमिकेशी मी अतिशय सहमत आहे. बरं, जरांगे मंडल आयोगाला चॅलेंज करण्याच्या भाषा करत आहे, यातून काय साध्य होईल? ज्याला कायदा कळतो, ज्याला घटना कळते आणि ज्याला न्यायालयीन प्रक्रिया कळेल तो माणूस अशा पद्धतीचं स्टेटमेंट करू शकत नाही आणि माझी जरांगे पाटलाकडून ती अपेक्षाच नाही आहे. कारण कुणीही तो जी आर आज चॅलेंज करू शकत नाही. कुठलंही कोर्ट ते इंटरटेन करणार नाही आणि सर्वोच्च न्यायालयाच्या 7 जजच्या बेंचने तो मंजूर केला आहे. देशाच्या संसदेने मंजूर केलेला आहे. राष्ट्रीय ओबीसी आयोगाने तो मंजूर केलेला आहे. त्याच्याविरुद्ध आज चॅलेंज करणं हे होऊ शकत नाही, केलं जाऊ शकत नाही. बरं, आरक्षणाचा जो रथ आहे जगन्नाथाचा, हा नेमका कोण ओढत आहे? मग आता बघा, मी परवाही सांगितलं ना, आजही सांगतो, मराठा आरक्षण असेल किंवा इतर समाजाचा सामाजिक आंदोलन असेल, हा जगन्नाथाचा रथ असतो. त्यामध्ये ज्याचे हात मजबूत आहेत तो पुढं ओढत नेतात किंवा समाज ज्याच्या हाताला लागलं त्या पद्धतीनं जगन्नाथाचा रथ ओढणार. काही दिवसापूर्वी तुम्ही आणि तुमचे काही सहकारी सुद्धा या आरक्षणाच्या लढ्यात निश्चित होतो. सगळे सोयरेचा जो शासन आदेश काढला आणि तो ज्या पद्धतीने मंजूर केला त्या दिवशी आमच्या लक्षात आलं की मराठा समाजाची फसवणूक केली जाते आणि इतर समाज मराठा समाजाच्या विरोधात उभे केले जातात. त्या दिवशीपासून आम्ही आंदोलनातून डिपर झालो आणि उपोषण केलं आणि सांगितलं की शासन मराठ्याची फसवणूक करतंय म्हणून. आता सध्या हा रथ ओढण्याचा कोण प्रयत्न करत आहे? बघा, हा सध्या रथच नाही आहे. हा रथ चुकीच्या मार्गाने चालला आहे. तो योग्य मार्गावर आणणं हे राज्यातील सगळ्या विधायक मराठ्याचं काम आहे. त्या कामासाठी आम्ही पुढाकार घेतलेला आहे. 2 सप्टेंबरचा जो जी आर आहे तो काही विचारवंत, काही अभ्यासक, तुमची बैठक होणार असल्याचं कळतंय, काय सांगणार? यामध्ये मी जाहीर आवाहन केले राधाकृष्ण विखे पाटलांना की राज्यातील जे बुद्धिवंत आहेत, वेगवेगळे याचिकाकर्ते आहेत, यांची आपण बैठक बोलवा. त्यासाठी मी त्यांना फोनही केला आहे, करतोय आत्ता, आणि ईमेलही पाठवतोय आणि त्यांना विनंती करतोय की तुम्ही आम्हाला चर्चेसाठी बोलवा
आणि ह्या 2 सप्टेंबरच्या शासन आदेशातून एकाही मराठ्याला कसं प्रमाणपत्र मिळू शकतं हे त्यांनी सिद्ध करून दाखवावं. आणि जर त्यांनी वेळ दिला नाही, हे सिद्ध करून दाखवलं नाही, तर 17 सप्टेंबरनंतर त्यांच्या लोणीच्या घरासमोर किंवा शिर्डीला किंवा रॉयल स्टँडला आम्ही संपूर्ण मराठा समाजाच्या वतीनं लाक्षणिक उपोषण चालू करणार आहोत. हा जो विखे पाटलांनी जरांगे पाटलांना जो काही 2 सप्टेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानाला GR दिला, त्यानंतर जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं, या GRच्या माध्यमातून समाजाचं काही भलं होईल का? काय वाटतं तुम्हाला? जे विनोद पाटलांनी सांगितलं तेच मी परत सांगतोय तुम्हाला. एकाही माणसाचं भलं होणार नाही, एकालाही प्रमाणपत्र मिळणार नाही. कारण हा शासन आदेश जो आहे हा पूरक पुराव्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी आहे आणि हा कायदा नाही, मुळात समजून घेतलं पाहिजे. मराठ्यांना आरक्षण कधी मिळेल? मराठा समाजाला कायदेशीरदृष्ट्या ऑदर बॅकवर्ड क्लासेसचा दर्जा मिळाला तरच मराठ्याला आरक्षण मिळेल. ऑदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये मराठा समाजाला क्रमांक मिळाला तरच मराठ्यांना आरक्षण मिळेल. आज मराठा ऑदर बॅकवर्ड क्लासमध्ये नाही आहे, तो ओपनमध्ये आहे. त्यामुळे या GRचा मराठा समाजाला लाभ होण्याचा कुठंही संबंध येत नाही आणि ज्यांचा असा समज आहे ते अंधश्रद्धेत आहेत, एवढं मी या ठिकाणी सांगतो. 96% लढाई मराठा समाजाने जिंकलेली आहे आणि 100% मराठा समाज आरक्षणात गेला आहे असं थेट जरांगे पाटील म्हणतायत. मग हा गैरसमज आहे, हा अंधविश्वास आहे, हा प्रचार आहे. एकही मराठा आरक्षणात गेलेला नाही. जे मराठवाड्यामध्ये यापूर्वी जे प्रमाणपत्र मिळालेत, ज्यांचे कुणबी पुरावे आहेत, 1967 पूर्वी जे कुणबी होते आणि जे वंशावळ प्रस्तावित करू शकतात तेच फक्त कुणब्यामध्ये गेलेत. एकही मराठा त्यामध्ये गेलेला नाही आणि जाऊही शकत नाही, कारण तसा कायदा नाही. मराठा हा अदर बॅकवर्ड क्लासमध्ये नाही आहे. म्हणजे जरांगे पाटील जे बोलत आहेत त्यामध्ये काही तथ्य नाही का? मग जे ते सांगतायत किंवा त्यांना ज्या पद्धतीने सांगायला लावलं जातं हे सत्य नाही आहे. कारण मराठा समाज आरक्षणात गेला नाही, जाणार नाही, एकही जाणार नाही, तर 100%चा विषयच कुठे येतो. बरं, विखे पाटलांची भेट घेऊन तुम्ही विखे पाटलांना काय विचारणार आहात? विखे पाटलाला हेच विचारणार आहे मी की त्यांनी जो काही शासन आदेश काढला आहे आणि मराठ्याच्या आरक्षण दिले असं त्यांनी सांगितलं, हे त्यांनी कायद्याच्या कसोटीवर आम्हाला सिद्ध करून दाखवलं पाहिजे. आणि मी मराठा आहे, माझं कुणबी कुठंही प्रमाणपत्र नाही, माझा कुणबी कुणी नातेवाईक नाही, तर मला प्रमाणपत्र कसं मिळणार आहे हे त्यांनी दाखवून द्यावं. आणि असे जे मराठवाड्यातले मराठी आहेत, जे मराठी आहेत कुणबी नाहीत, त्यांना प्रमाणपत्र ह्या GR प्रमाणे कसं मिळणार आहे हे विखे पाटलांनी दाखवून द्यावं, असं माझं त्यांना जाहीर आव्हान. थोडक्यात हा GR तुम्हाला स्पष्टपणे त्यांनी समजून सांगावं, स्पष्टपणे समजून सांगितलं पाहिजे आणि या GRची कारवाई करून त्यांनी मराठा म्हणून मला प्रमाणपत्र दिलं पाहिजे. समजून सांगून उपयोग नाही त्याचा. त्यांनी मला मराठा म्हणून प्रमाणपत्र दिलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी मदत केली पाहिजे, ही माझी त्यांच्याकडून भूमिका आहे. तर नक्कीच आपण पाहतोय की हे होते डॉक्टर संजय लाखे पाटील, मराठा अभ्यासक. येत्या काही दिवसात राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरासमोर उपोषण करणार आहे. त्यांनी मराठा समाजाची फसवणूक केल्याचा सुद्धा आरोप यावेळी संजय लाखे यांनी केलेला आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.